तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आई पण भारीमध्ये. सो तुम्हाला कळत असेल की मी आली आहे नगरला आले कालच आणि आज आम्ही निघालो आहे सगळे नाशिकला, कारण आमचे सगळ्यांचं आहे गेट टुगेदर. तर सकाळी पटकन रेडी झालेलो आहोत. रुहीला तसंच झोपली होती, तसंच उठवलं आहे आणि पटकन आम्ही निघतो, कारण की सगळे तिथं आम्ही भेटणार आहोत यावेळेस. लास्ट टाईम पण ह्याच वेळेस आम्ही सगळे भेटलो होतो आणि आत्ता पण सगळे पुन्हा एकत्र सगळे परत भेटतो आहे. सो मजा येणार आहे नाशिकला सगळे एकत्र असल्यामुळे. सो आम्ही नाशिकमध्ये काय काय करतो काय नाही, सो ते तुम्हीच पुढं व्हिडिओमध्ये बघत राहा. स्टे ट्यून. नाशिकला पोहोचलो आणि खूप दिवसांनी सगळ्यांना रुही भेटत होती, त्यामुळे ती पटकन काही कोणाकडे जायला तयार नव्हती. नेहमी तिचं असंच असतं की ती पटकन कोणाकडे जात नाही, पण थोड्या वेळाने मग मात्र ती सगळ्यांसोबत मिक्स होते. आणि तिकडे गेल्यानंतर मग 1-2 तासांनी सगळ्यांसोबत मिक्स झाल्यानंतर मग ती सगळ्यांकडे गेली, बसली. आजीसोबत मस्त ती देवपूजा करायला बसली. सगळ्या गोष्टींमध्ये तिची लुडबुड तिची सुरू झाली. खेळायला तिला नमन मामा तिचा भेटला होता, जो ऑल टाईम तिच्यासोबत खेळण्यासाठी रेडी होता. आणि तिला तर मजाच येत होती, कारण की तिला नाही म्हणायला किंवा तिच्यासोबत कोणी खेळायला नाही म्हणायला नव्हतंच. सो ऑल टाईम ती हे खेळ ते खेळ असं तिचं चालू होतं. आणि रुहीसोबत खेळायला ना तिथे तिच्या सोसायटीत अजून पण काही फ्रेंड्स भेटले, जे तिच्यासोबत खेळायला घरी येत होते आणि त्यांच्यासोबत पण ती मस्त मिक्स झाली. त्यामुळेच तिला तिथे खूप करमत पण होतं. त्यांच्यासोबत खेळणं, डान्स करणं, अशा खूप काय गोष्टी तिच्या सुरू होत्या. बघून करा. आम्ही सगळे भेटलो होतो धोंड्याच्या महिन्यासाठी एकत्र आलो होतो. सो मोठी आई सगळ्यांसाठी धोंडे बनवत होती, म्हणजे सगळे मिळूनच धोंडे काय काय बनवत होते. आणि रुही मात्र हे का बनवलंय, काय बनवलंय असे त्यांना सगळ्यांना प्रश्न विचारत होती. हे असे मग काढता येत होती. हे किती धोंडे ना सगळे तिळाचे. त्यांच्याकडे बघू चाकू होते का. खूप मोठं झालं ना म्हणून कट करते. खूप मोठं झालं, थोडं कट करायला पाहिजे. थोडं मग तू येते का नगरला? काय? नाही माझं गोड येते. लक्ष्मण सीता हनुमान आम्ही नमस्कार करायला गेलो म्हणून आशीर्वाद द्या. मी येते. आशीर्वाद देते म्हणून आशीर्वाद द्या म्हणून. रस्ते कशी खाली पावलं येतो पावलाचं नमस्कार. हो का? सो आता आम्ही चाललो आहे पंचवटीत, म्हणजे रामकुंड, सगळं रामाचं सीताचं रुहीला दाखवायचं. सो तिथे निघालो आहे आम्ही जायला. तिथलं पण मी सगळं तुमच्यासोबत काय काय आहे शेअर करते. कुठे चाललो आपण? रामसीता बघायला. रामदेव म्हणून दादा समोर काय नाशिकला तर खूप वेळा मी आधीही गेलेली आहे, पण लहानपणीचं एवढं आठवत नव्हतं की जे आत्ता रिअल कळत होतं की ते 5 वडाची झाडं वगैरे ज्यासाठी सगळं फेमस आहे, ते आत्ता खरं तर कळालं मला रुहीसोबत सगळं पाहिल्यानंतर. आणि ह्यावेळेस ना आम्ही सीतेच्या गुहेत पण गेलो, म्हणजे ती अगदी छोटीशी गुहा आहे ज्याच्यात आत जाऊन मंदिर आहे. खरंच खूप छान आहे आणि बघण्यासारखं आहे आतून सगळं. खाली बसून बापरे, कसं आहे रे. चला इथून जायचं मग. बघ इथं राहायची ग सीता. बघ इथे राहत होते. बघ किती छान आहे. राम लक्ष्मण सीता मैया. बघ दिसलं मग. मग गोशाला
एकच आहे. हे बघ राम खोटा आहे ग राम खोटं आहे मग. भिक्षांदी म्हणत ते हरीण बघ. तसंच तिथलं काळाराम मंदिर घोराराम मंदिर हे पण आम्ही बघितले आणि धोंड्याचा महिना असल्यामुळे भरपूर जास्त गर्दी पण होती पण छान वाटलं छान दर्शन पण आमचं झालं आणि काय हा इथं काम चालू आहे का हा माव हे बघ अर्धनारेश्वर खाली वाकून बघ त्यानंतर खाली कुंडावर गेलो तिथला मोठा मारुती देखील आम्ही बघितला आणि दिवा देखील सोडला अशा प्रकारे सगळं काही एक्सप्लोअर करून आम्ही घरी आलो घरी आल्यावर मस्त धोंड्याचा सगळा स्वयंपाक रेडी होता आणि धोंडेसाठी ज्यासाठी आम्ही एकत्र जमलो होतो तो मेन प्रोग्राम सगळ्यांना एकमेकांना गिफ्ट देणे धोंडे देणे हे सगळं सुरू झालं आम्ही एकूण 4-5 फॅमिली सोबत होतो म्हणजे आई आणि मी दोघांचे आमचे धोंडे सोबतच होते सो मजा आली एवढे सगळे सोबत असल्यामुळे खऱ्या अर्थाने धोंड्याचा महिना किंवा धोंडे आमचे एकदम मस्त झाले तुझं आहे काय ते काही म्हणते काय मग इकडे बघ पिलो मध्ये पाय आलेलो अधिक महिन्यात जावई आणि लेकीबरोबरच आईची देखील ओटी भरतात म्हणून मी देखील माझी आई मावशी मामा सगळ्यांची ओटी भरली आणि एवढ्या सगळ्यांचे ना मिळून खूप सारे गिफ्ट झाले होते खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी मिळाल्या होत्या खरंच खूप छान वाटत होतं सगळं आणि जेवणाचा बेत पण खूप छान होता तिथले मांडे पुरणपोळी तिळाची पोळी रस कुरडी सगळ्या आवडीच्या गोष्टी होत्या त्यामुळे सगळ्यांनी जेवणावर मस्त ताव मारला मनसोक्त सगळे जेवले आणि अजून आमचा कोणता पुढचा प्लॅन होता ते सुद्धा तुम्हाला मी शेअर करेलच कारण की इथून पुढचा व्लॉग अजून इंटरेस्टिंग असणार आहे कारण की त्यानंतर आमचं होतं गेट टुगेदर ज्यामध्ये अजून आमचे काही मेंबर्स ॲड होणार होते आणि आम्ही जाणार होतो विलावर सगळे मिळून एकत्र 2 ते 3 दिवस आणि तिथे आम्ही काय काय मजा केली काय नाही ते बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा बाय